आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भैयाजी आई, तुम्ही मला काय विचारताय? तुम्ही काय केलंय माझ्यासाठी? दिव्या, ह्या झोपडपट्टीत वाढवलं मला। कोणी विचारत नाही आम्हाला बाहेर। या शिवाला हे आवडलं इथे सगळं गरिबीत जगायचं, पण मला सुखात आरामात आयुष्य जगायचं होतं। नव्हते करायचे मला हे रोजचे कष्ट। अगं काय बोलतेस का तू? शेवटी सुधारली नाहीसच तू। का सुधारायचंय? आरामात जगायची इच्छा असणं चुकीचं आहे का? पाप आहे का? काही चुकीचं नाहीच आहे, पण तू कष्ट करू शकली असतीस ना। चंदनने माफी मागितल्यावर तुम्ही एकत्र मोठे झाला असतात। तुला एवढं आयतं का हवंय सगळं? हे जाग नाही करायचेत मला कष्ट। आणि तू मला धडे देऊ नकोस। तुझं सगळं चांगलं चाललंय ना, चालू दे। हा, पण हे लक्षात घे की मी इथे तुझ्यामुळे उभी आहे। गरज नाहीये मला तुझी, मुळात तुमच्या कोणाचीच गरज नाहीये। एकटी जगू शकते मी। जगू शकते? एकटी जगू शकते? निघ मग इकडनं। चंदन, अगं नाही नाही शिवा, अगं किती फसवेल अजून आपल्याला। नको थांबूस इकडे, निघ चल। बघा फसवायचं कोण बोलतंय। हा, फसवलं ना मी। फसवलं कारण आधी तुम्ही सगळ्यांनी मला फसवलंय। काय सीताई, इथेच मला पसंत केलं होतं ना, आणि मग लग्न शिवाशी लावून दिलं। वाटोळं माझं झालं ना शेवटी। दिव्यांनी इथून। आई अगं तू शिवानी, तू मध्ये बोलू नकोस। दिव्या, तू हे असं का वागलीस, हे का केलंस हे आम्हाला माहिती नाही, पण इथून पुढे तुझं तोंड बघायची आमची इच्छा नाहीये। तू इथून निघून जा। मलाही नाहीये इच्छा, नाही राहायचंय मला इथे। आई, तुम्ही कोणीच कधीच माझ्या सुखाचा विचार केला नाही, आणि यापुढे आयुष्यात मला तुमचं कोणाचं तोंडही बघायचं नाहीये, कधीच। अगं दिव्या,